नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कटाची आमटी। चला तर मग रेसिपी बघून घेऊयात। इथे मी 3 वाटी कट घेतला आहे। कटाचं पाणी कसं तयार करायचं हे पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। पुरणपोळीचा बेत आणि कटाची आमटी नाही असं होतच नाही। त्यासाठी कट बाजूला काढून ठेवला होता। थोडी डाळ ही बाजूला काढून ठेवली होती। डाळ न घालता फक्त यवळणी पासून ही कटाची आमटी तयार करता येते। सर्वप्रथम कटाची आमटी तयार करण्यासाठी आपल्याला जो वाटण लागणार आहे तो आपण तयार करून घेऊयात। मी इथे पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि पाव वाटी ओला खोबरा किसून घेतला आहे। तुम्ही हवं तर पूर्ण अर्धा वाटी सुका खोबरा घेऊ शकता किंवा अर्धा वाटी ओला खोबराही वापरू शकता। 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण घातल्यामुळे कटाला छान चव येते। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती। इथे 5 ते 6 काळी मिरी घेतल्या आहेत। 2 लवंग घेतल्या आहेत। 1 तुकडा दालचिनीचा घेतला आहे। आलं 1 तुकडा बारीक चिरून घेतला आहे। जिरा अर्धा चमचा घेतला आहे। धणे 1 चमचा घेतला आहे। आता हे सर्व आपण भाजून घेऊयात। गॅसवर कढई गरम करत ठेवली होती। आता त्याच्यामध्ये आपण सुका खोबरा टाकूयात आणि तो व्यवस्थित भाजून घेऊ। खोबरा व्यवस्थित भाजून झाला आहे। आता आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता मी 2 लवंग, दालचिनी, काळी मिरी, धणे आणि जिरा पण आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि हे गरम मसाले आपण थोडेसे भाजून घेऊयात आणि आता ते एका ताटावरती काढून घेऊ। लसूणच्या पाकळ्या आणि आलंही आपण परतून घेऊ। थोडंसं परतून घ्यायचं आहे। तेही आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात। आता जो ओला खोबरा होता तो कढईमध्ये टाकूया आणि तो पूर्ण भाजेपर्यंत आपण परतून घेऊयात। इथे आपल्याला खोबरा काळा नाही करायचा, थोडासा फक्त तो हलका सुका होईपर्यंत परतायचा आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्याच्यामध्ये जे आपण खोबरा आणि इतर मसाले जे भाजून ठेवले होते ते ॲड करून घेऊयात। आपल्याला याचं सुकं वाटण वाटून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण पाणी जराही ॲड नाही करायचं। इथे वाटण वाटून झालं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटायचं आहे। वाटणचं काय मस्त सुगंध सुटला आहे। आता आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊन घेऊयात। इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे। गॅस मी मध्यम ठेवला आहे। कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल ओतून घेऊयात। जर तुम्हाला कटाच्या आमटीला कट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथे 6 चमचे तेल वापरा। अर्धा चमचा मोहरी ॲड केली आहे। मोहरी तडतडायला लागली की आपण अर्धा चमचा जिरा ॲड करून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करूयात। तिखट मसाला 2 चमचे आणि गोडा मसाला 1 चमचा ॲड केला आहे। हळद अर्धा चमचा ॲड केली आहे। तेलामध्ये हे मसाले परतून घेऊयात आणि लगेच त्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं तेही ॲड करून घेऊयात। हे वाटण आपलं फोडणीमध्ये तेल येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाले करपू नयेत यासाठी मी याच्यामध्ये 4 चमचे पाणी ॲड केलं आहे। आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित मसाले परतून घेऊयात। प्रत्येक ठिकाणी ही कटाची आमटी करण्याची पद्धत वेगळी असते। आज आपण कांदा न वापरता ही कटाची आमटी तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता वाटणला मस्त तेल सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये कट बाजूला ठेवला होता तो ॲड करूयात। कट फोडणीमध्ये व्यवस्थित ढवळून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण उरलं होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं, ते आता ह्या कटामध्ये आपण ॲड करूयात। थोडी चिंच मी ह्या कटाच्या आमटीमध्ये ॲड करत आहे। तुम्ही हवं तर इथे चिंचेचा कोळही घालू शकता। कटाच्या आमटीला उकळी यायला सुरुवात झाली आहे। ह्या कटाच्या आमटीला खळखळून उकळी येईपर्यंत आपण उकळी काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या कटाच्या आमटीला मस्त उकळी आली आहे। तुम्हाला कटाची आमटी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊयात।
मीठ घातल्यानंतर फक्त 1 मिनिट आपण याला उकळी काढून देऊया. वरून थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊ. आपली कटाची आमटी तयार आहे. गॅस फ्लेम आता बंद करूयात आणि गरमागरम सर्व करूयात. तुम्ही एकदा ह्या कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी ट्राय करा, मस्त लागते. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.